हॅलो फ्रेंड्स, आपल्या डेली डिलिशियस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी स्पेशल एक गोडाची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहून घेऊया। आपण 2 नारळ, गूळ, तांदळाची पिठी, जायफळ, वेलची आणि हळदीची पानं घेतलेली आहेत। दोन्ही नारळ फोडून आपण ते विळीवर किसून घेणार आहोत। त्याचप्रमाणे गूळ सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत आणि जायफळ वेलचीची पूड करून घेणार आहोत। आता आपण आपल्या पुढच्या कृतीला सुरुवात करतोय। तुम्ही पाहू शकता मी दोन्ही गॅसवर कढई ठेवले। एका कढईमध्ये मी 2 कप पाणी गरम करायला ठेवलंय आणि दुसऱ्या कढईमध्ये मी तूप घालून सारणाची तयारी करणार। तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला आता छान उकळी यायला लागलेली आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून घेत आहोत। आपलं तूप छान गरम झालं की आपण याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे, जे की आपण विळीवर किसून घेतलेलं आहे। मध्यम गॅसवर आपण खोबरं 2 ते 3 मिनिटं छान परतून घेणार आहोत। खोबऱ्याचा किस बारीक गॅसवर परतून होतोय तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये आपण पिठाची तयारी करून घेऊया। तुम्ही पाहू शकता पाणी उकळत आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप घालून घेतलं होतं आणि आता मीठ सुद्धा टाकून घेणार आहे। मीठ आणि पाण्याचं प्रमाण हे पिठाच्या अकॉर्डिंग असलं पाहिजे। जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपण घ्यायचं आहे। त्यामुळे आपली उकड छान आणि मऊसूत होण्यासाठी मदत होते। तसेच पीठ सुद्धा छान तयार होतं। पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकसंध व्हायला हवे, कुठेही पिठाची गुठळी होता कामा नये, म्हणजे मग आपल्याला पानके किंवा पातोळे थापताना जास्त त्रास होत नाही किंवा पीठ मळताना गुठळ्या राहत नाहीत। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान एकजीव झालेलं आहे। मी मस्त त्याला हलवून घेतलेलं आहे, पाण्यासोबत मिक्स करून झालंय ते। आता मी याच्यावरती झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घेणार आहे। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपलं खोबरं छान परतून झालं होतं। तुम्ही पाहू शकता साईडने थोडंसं गोल्डन रंगावर दिसत आहे। आता याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। साधारण 2 वाटी खोबऱ्याला मी 1.5 वाटी इतका गूळ घेतलेला आहे। खोबऱ्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। एवढा गूळ इतक्या खोबऱ्यासाठी पुरेसा होतो। तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यामध्ये तुपावर थोडीशी खसखस भाजून घातली तरी चालते। दुसऱ्या बाजूला आपलं पीठ तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता पिठावरचं झाकण काढून बघितलंय, पीठ आपलं उकड छान तयार झालेली आहे पिठाची। आता आपण इकडचा गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपलं खोबऱ्याचं सारण सुद्धा तयार झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडासा खवा घालून घेणार आहे। माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी घालते। तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। खव्याने एक छान टेस्ट येते। साधारण 2 ते 3 चमचे खवा मी किसून घेतला होता आणि तो आता मी या सारणामध्ये मिक्स करत आहे। तुम्ही पाहू शकता आपलं सारण आता तयार होते, खवा छान मिक्स होतोय। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि जायफळ वेलचीची पावडर घालून घेऊया। हे सर्व सारणामध्ये एकजीव करून घेऊया, छान मिक्स व्हायला पाहिजे। आता आपलं सारण तयार झालेलं आहे, ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण आपलं पीठ मळून आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे। ते पीठ हाताने छान मळून मळून एकजीव करायचं आहे। पिठाचा एकसंध गोळा तयार करायचा आहे। पीठ मळताना पाण्याची शक्यतो गरज लागत नाही, तरी पण तुम्हाला वाटल्यास 1 ते 2 चमचेच पाणी याच्यामध्ये ॲड करा। जास्त पीठ पातळ करू नका, जेणेकरून पानावर थापताना आपल्याला व्यवस्थित थापता येणार। तुम्ही पाहू शकता मी हाताने मळून मळून पिठाचा छान एकजीव गोळा तयार केलेला आहे। याच पद्धतीने पीठ मळून मळून मऊ लुसलुशीत करायचं आहे। त्यानंतर आपण पिठाच्या साधारण लिंबाच्या आकारा एवढ्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। आता माझं पीठ मळून तयार झालेलं आहे। आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। मी हळदीच्या पानावर थोडंसं तूप लावून घेतलंय आणि मऊ लुसलुशीत पिठाचा गोळा हातावर मळून घेते आणि तो पानावर थापून घेणार आहे। तो कसा थापायचा ते बघा। पीठ थापताना मध्यभागी साधारण जाडसर आणि कडेने पातळ पातळ करत संपूर्ण पानभर आपण जेवढं शक्य आहे तेवढं थापून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा पिठाला चिरा जाता कामा नयेत।
किंवा कुठे तुटायला नको आहे। तुम्ही पाहू शकता साधारण या पद्धतीने मी पीठ पानावर थापून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये तयार सारण घालणार आहोत आणि सारण भरून ते या पद्धतीने व्यवस्थित असं टाकून एक सेट करून घ्यायचं आहे। म्हणजे जेणेकरून आपलं सारण पिठातून बाहेर यायला नको आहे। तुम्ही पाहू शकता कृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे। हलक्या हलक्या हाताने पानाच्या मदतीने पीठ त्याच्या कडा जोडून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा पिठाच्या कडा दाबत असताना सारण पिठामधून बाहेर येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपले पातोळे किती छान तयार झालेले आहेत। असंच पानांच्या शिरांचा आकार त्याच्यावरती किती छान दिसत आहे, जणू काही एखादी नक्षीच काढली आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पानावरती करून दाखवत आहे। या पद्धतीने मी पीठ थापून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण सारण भरतो आहोत। सारण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी पहिल्यासारखं सेट करून घेते जेणेकरून पिठाच्या बाहेर सारण यायला नको आहे आणि हलक्या हलक्या हाताने सारणाला आतमध्ये दाबत पिठाच्या कडा मी बंद करून घेते। या पद्धतीने केल्यास आपले पानगे किंवा पातोळे एकदम छान होतात। तुटण्याची फुटण्याची अजिबात भीती राहत नाही त्याला। अशाच प्रकारे मी सर्व पातोळे तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपले पातोळे एकदम छान दिसत आहेत। या प्रकारे मी सर्व पातोळे तयार करून घेतलेले आहेत। आता मी दुसऱ्या गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता हे पातोळे मी वाफवून घेणार आहे। व्यवस्थित सेट करून थाळी मी कढईमध्ये ठेवून देते। तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी पातोळे वाफवायला ठेवलेले आहेत। फक्त 8 ते 10 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त वाफवण्याची आवश्यकता नाही आहे। व्यवस्थित शिजले जातात तेवढ्या वेळात। तुम्ही पाहू शकता आपले पातोळे छान शिजलेले आहेत। आता मी एक एक करून ते भांड्यातून ताटामध्ये काढून घेते। याच प्रकारे सर्व पातोळे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या। तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्स फॉर वॉचिंग।